गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. पाठीमागे दिसत असेल आपल्या काय इथे पाठीमागच्या कॅमेऱ्यातनं दाखवतो मित्रांनो. सर्वांना शुभ सकाळ. साधारणतः आता 9:15 वाजलेत. आज रविवार आणि आपण आलोय गावाला. आज तर तुम्हाला दाखवायचं असं आहे साधारणतः 3-4 दिवसापासून एवढा पाऊस चालू आहे मित्रांनो की विचारूच नका काय. तर या रस्त्याने आपण गाण्याकडे जात होतो, कारण आपल्याला आपल्या घराकडून तर काही येता येत नाही. गुडघाभर पाणी झालंय तिकडं, म्हणून आपण म्हटलं या दुसऱ्या रूट मार्गे जावं. हा रस्ता वगैरे करून घेतला होता सगळा मागच्या वर्षी, पण पावसानं जो असा काही धुमाकूळ घातला तर मित्रांनो हा पाहू शकता तुम्ही. हा रस्ता वाहून गेलाय. पाणी तुम्ही पाहू शकता किती येतं इकडून. हे पहा, तर एक फोन आला होता मित्रांनो. तुम्हाला झूम करून दाखवतो काय परिस्थिती आहे. 2-3 दिवसापासून भयानक पाऊस चालू झाला आहे. हा सगळा रस्ता होता मित्रांनो इथपासून, हे पाहू शकता तुम्ही, इथपर्यंत हा रस्ता होता. हा साधारणतः एवढा, हे फक्त एक 2 फूट पण नाही म्हणता येणार. इथं हा सगळाच वाहून गेलाय. पलीकडे आपल्याला जाताच येणार नाही आता, म्हणजे कुठलंही वाहन घेऊन आपल्याला गाण्याच्या साईडला जाता येणार नाही. आणि भयानक परिस्थिती झालेली एकंदरीत. आपल्याला खतं वगैरे जरी घेऊन जायची म्हणली उसाला टाकायला, तरी त्या रस्त्यानं पण येता येणार नाही आणि या रस्त्यानं पण येता येणार नाही. एवढा पाऊस झालाय मित्रांनो, भयानक असं पाणी चाललंय. आपल्याला घरी गाडी लावून चालतच जावं लागेल गाण्यात, असं चित्र वाटतं एकंदरीत. या पावसाळ्या चालू व्हायच्या अगोदर ओढ्यांचं असं रुंदीकरण करून घेतलेलं आहे बघा. खोलीकरण आणि रुंदीकरण तुम्ही पाहू शकता. 35-40 फूट रुंदी केलेली ओढ्याची. खोलीकरण झालेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं. त्याच्यामुळे आता किती मोठं पात्र झालंय बघा. मागच्या वर्षी मित्रांनो या रस्त्यावरून एकदा सुद्धा पाणी गेलं ना अख्ख्या पावसाळ्यात. तर मित्रांनो हा जो तुम्ही रोड पाहताय हा जातो वीरला. वीर देवस्थानला हा रोड जातो. मागच्याच आठवड्यात हा रस्ता बंद होता. ते पाहू शकता तुम्ही पाणी. एवढं भयानक पाणी चाललंय विचारू नका. नाही तर उभं राहायला पण भीती वाटते लोकांना, कसं धडकतंय पाणी. हे पात्र पहा तुम्ही किती मोठं आहे आणि पाण्याचा फ्लो पहा. आपण लांब उभं आहे, पाण्याची मस्ती कधी नाही करायची. आणि समोर तुम्ही पाहू शकता धरण. पाण्याचा फ्लो पहा मित्रांनो. हे सगळं नीरा नदीत पाणी चाललंय मित्रांनो. पाणी निघालं पंढरपूरकडे असं. तर मित्रांनो आलो आपण नाथमस्कोबा श्री क्षेत्र वीरला आलो. आज रविवार आहे. आपल्याला थोडंसं काय रानात पण काम नव्हतं, म्हणलं चला आपण जरा जाऊन येऊ. आज भयंकर गर्दी आहे रविवार असल्या कारणाने. जय श्रीनाथ प्रसन्न
सवाई शर्जाचं चांग भलं. असं पाणी साठलंय बघा मित्रांनो साऱ्यातनं. पायाला लागतोय असा चिखल. आपला ऊस नाही आहे, दुसऱ्याच आहे. पाणी दाखवत होतं मला. आपला पुढे अजून आलो मित्रांनो आपण आपल्या लागणीत. अरे रामा, गवत जळलं होतं. परत एकदा गवताने जोर धरला. हे पाहू शकता तुम्ही. पावसाचा एवढा पडतोय त्याच्यामुळे गवताने परत धरलाय जोर. आणि हे पाहू शकता तुम्ही, कांडी पकडायला लागलाय काय ऊस. तर त्या दिवशी आपण पहिली फवारणी घेतलेली आहे याला मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं कांडी पकडायला लागला. त्याचा मी आत्ता जेठा मोडण्याचा प्रयत्न केला, पण काय झालंय, पाऊस जास्त असल्या कारणानं थोड्याशा मुळे लूज आहेत अजून. जर मी आत्ता हिसका मारण्याचा प्रयत्न केला तर ते उपटून येऊ शकतो सगळा ऊस मुळापासून. अजून तरी काय काय ठिकाणी म्हणजे पावसाचं प्रमाण थोडंसं जास्त असल्या कारणानं फुटव्याला थोडासा फटका जाणवतोय. आता हे पाहतो मी, याला साधारणतः 1 2 3 इकडे 2 लेफ्ट साईडला 2 आलेत आणि इकडे 2 4 आलेत. म्हणजे जेठा सोडून 4 कोंब दिसत आहेत आत्ता. इकडं जर पाहिलं तुम्ही तर हे बघा, 50 दिवस ऊसाचं वय आहे मित्रांनो. 50व्या दिवशीच त्याला कांडी सुटायला लागलेली. आणि हे 2 कोंब असे साईडनं आलेत. जोपर्यंत आपण याचा जेठा मारत नाही आणि याला रासायनिक खताचा एक डोस देत नाही तोपर्यंत हे मार्गी लागणार नाही. इथून पाहू शकता कसं दिसतंय, एक शेवडीच चाललाय. आता हे पण पाहू शकता, याला कांडी सुटली. आता क्लिअर दिसेल बघा, ही कांडी सुटली. आणि याला आत्ता ह्या साईडला 2 राईट साईडला आणि तिकडे 2 4. इकडं जर पाहिलं तर इकडं आत्ता खालून एक फुटवा यायला लागलाय. काय होतं मित्रांनो, पावसाचं सारखं रिप रिप चालूच आहे, त्याच्यामुळे थोडंसं फुटव्याला मार बसलाय. पण काय करू शकत नाही आपण आत्ता. पाहण्यापेक्षा म्हणजे फक्त आत्ता आपण बघायचं. आत्ता आपण कुठली ट्रीटमेंट करू शकत नाही. काळुकी वगैरे ऊसाला चांगली आहे, तो काही विषय नाही आहे. काय ठिकाणी बऱ्यापैकी सुराला लागलाय. या 2च आहेत अजून फुटवे, पण निघतील साईडनं, कुठं निघायला लागलेत. काळुकी वगैरे पानाची चांगली आहे, तोही विषय नाही आहे. पण फुटव्याला थोडासा मार खाल्ला. आणि कांडी एवढ्या लवकर कशी धरायला लागली मला समजत नाही आहे. कांडी बऱ्याच ठिकाणी धरायला लागलेली आहे. तुम्हाला सर्रास मी दाखवू शकतो आता. तुम्ही पाहू शकता, हे बघा, ही कांडी ऊसाला. हां, त्याच्यानंतर जर आपण इकडं आलो तर हे पाहू शकता, इकडे पण कांडी सुटली. फुटव्याला थोडासा प्रॉब्लेम होणारच आहे. थोडंसं पावसाचं प्रमाण कमी झालं की जेठा काढून याला रासायनिक खताचा एक डोस देणं फार गरजेचं आहे. थोडीशी खुरपणी किंवा पुन्हा एकदा औषध असं काहीतरी नियोजन करावं लागणार आहे. कारण तण परत वाढायला लागलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, तण किती आलं आहे. औषध मारून मित्रांनो 1 महिना पण नाही झाला अजून. अगोदर तर जास्तच होतं, ठीक आहे. काय ठिकाणी हे एकसारखे फुटे चाललेत बघा. आता याचा जर विचार केला, हा एकटाच चालला आहे वरती. ह्याला आपण आत्ता पण म्हणजे हा जेठा काढू शकत नाही, कारण खालून एखादा जोपर्यंत आपल्याला कोंब दिसत नाही तोपर्यंत आपण त्याचा जेठा मारू शकत नाही. पावसामुळे थोडासा प्रॉब्लेम आला आहे. हे बघा मित्रांनो, आपण इथं आत्ता जेठा मारण्याचा प्रयत्न केला, पण जमिनीत ओल जास्त आहे, भुसभुशीत जमीन असल्या कारणानं हे बघा मुळासकटच आला. पण अजून आहेत व्यवस्थित आहेत. हा प्रॉब्लेम होतोय. थोडासा वाफसा कंडिशन चांगली आल्याशिवाय आपल्याला जेठा मारता येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. काही शेतकऱ्यांना आपल्याला सलामच करायचा आहे. एवढा पाऊस पडला मित्रांनो, तरी हा ठीक आहे, हा 8 साली मोठा ऊस आहे. तरी इथं तुम्ही पाहू शकता
पाणी चालू आहे बघा, ऊसावरती पाणी चालू आहे. लोकांची अशी धारणा आहे जेवढं जास्त पाणी देईल तेवढं जास्त टनेज निघेल, पण त्या विचार करत नाहीत लोक की वरून एवढा पाऊस पडतोय आणि त्याच्या मुळ्या चालणार तरी कशा, आपटेक कसा करणार किंवा काय. वरून प्रकाश संश्लेषण क्रिया सुद्धा बंद आहे, लक्षात घ्या तुम्ही. सूर्यप्रकाश नाही आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्ण बंद आहे, तर त्यांनी कसं काय करायचं त्या ऊसाने सांगा. त्यांचा जीव गुदमरत असेल, मुळ्या सगळ्या जाम झालेल्या आणि लोक परत वरून पाणी सोडतायत. भयानक येते लोक. हे पाहू शकता तुम्ही इकडे, तेच एक शेवडीच आहे. ठीक आहे, आता काय जास्त बोलून फायदा नाही आहे, निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही. आपल्याकडं ठीक आहे, तिकडे सांगली, सातारा, कोल्हापूर तिकडे तर भयानक पाऊस पडतो मित्रांनो. 8-8, 10-10 दिवस सऱ्यातनं पाणी निघत नाही त्यांनी काय करायचं. करू आपण याचं नियोजन. झाला मित्रांनो ऊस दाबून. आता वाघाचा मस्त रस्ता झाला यायला जायला. छोटी छोटी कामं करावी लागतात, हे आधीच व्हायला पाहिजे होतं. आपल्याला आपला ऊस काय दाबता येणार नाही आता, कारण हा ऊस सरळ होता म्हणून आपण इकडं दाबला. आपला जर आपण इकडं पडला आपला, त्याला जर पलीकडे दाबायला गेलो तर ऊस तुटणार. त्याच्यामुळं हे दाबणं गरजेचं होतं. इनामात पण बघा मित्रांनो काय हाल झाले. सरीजमध्ये सगळं पाणीच पाणी, हे पाहू शकता तुम्ही. मुरमाड जमिनी पण निचरा होत नाहीये का लवकर, काय समजत नाही. हे पाहू शकता इकडं नाही आहे, या बाजूला काही दिसत नाही एवढं. इकडं नाही, इकडं 1, 2, 3 साऱ्यात आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे पहा. एक 2-3 साऱ्यात आहे. आणि जर खालच्या तुकड्याचा विचार केला, शिरखिळ्यात तीच अवस्था, इनामात तीच अवस्था, पण इकडं हे जे खालचं आहे तुकडं, ह्याच्यात अजून तर काय कुठं चिन्ह दिसत नाही आहे. फवारणीचा चांगला परिणाम झाला आहे बरं का, काळोखी वगैरे एकदम मस्त मेंटेन झाली. झूम केल्यामुळं बरोबर वाटत नाही का, काळोखी वगैरे एकदम चांगली मेंटेन आहे. इकडं नाही कुठं पाणी जमा झालं. हे पाहू शकता मित्रांनो काय केलं इथं. हा वाल कोणीतरी आपला तोडून टाकलाय. हे इथं खाली पडले ते तुकडे, आणि हा थोडासा एवढा उघडा आहे. हे पाहू शकता, हा एवढा उघडा आहे. त्याला कोणीतरी तोडलं, जाणून बघून. बघू, बंद करायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. धन्यवाद.